शिर्डी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काकडी ग्रामस्थ आणि गावातील तरुणांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अग्निशमन विभागाचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्थानिक तरुणांना नोकरीतून वगळल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। काकडी गावातील अनेक तरुणांनी शिर्डी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्त म्हणून दिल्ली आणि कोलकाता येथे फायर ट्रेनिंग घेतलं होतं। या प्रशिक्षणासाठी त्यांना शासन व विमानतळ प्रशासनाकडून प्रोत्साहन मिळालं होतं। मात्र प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतरही या तरुणांना शिर्डी विमानतळावर काम देण्यात आलं नाही। त्याऐवजी बाहेरील ठेकेदारामार्फत इतर कामगारांची नेमणूक करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे। अग्निशमन विभागातील प्रशिक्षित स्थानिक तरुणांना ठेकेदारामार्फत नव्हे तर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी MADC कडून थेट कॉन्ट्रॅक्टवर नोकरी द्यावी। प्रशासनाने गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा दिला असून प्रकल्पग्रस्त तरुणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे। आमच्या गावाने विकासासाठी आपली जमीन दिली, पण त्या बदल्यात रोजगाराचं आश्वासन पाळलं नाही। आमच्या तरुणांनी फायर ट्रेनिंग करून पात्रता मिळवली तरी त्यांना नोकरी मिळाली नाही। हा सरळ अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया प्रभाकर गुंजाळ यांनी दिली आहे। आज ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये विमानतळ विकास कंपनीने अचानकपणे सुट्ट्यांचा कालावधी साधून बरोबर ज्या दिवशी सुट्ट्या संपतील अशा दिवशी टेंडर ओपन करून विमानतळावरील जे फायर फायटिंगच्या मुलांचे 21 मुलांचं टेंडर काढलेलं आहे। तर टेंडर पद्धतीनं ते न भरती करता विमान विकास कंपनीकडे भरती करण्यात यावी ही प्रमुख मागणी। तसेच ह्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये जे मुजोर अधिकाऱ्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। तसं विमानतळ ज्या वेळेला 2008-9 साली प्रक्रिया सुरू झाली त्यावेळपासून आम्ही विमान विकास कंपनीच्या बरोबरीनं काम करत आहोत की आमच्या विमानतळामुळे आमच्या गावाचा कुठेतरी विकास होईल, गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळेल, नोकरी मिळेल आणि रोजगार मिळून आमचं गाव सुजलम सुफलम होईल। परंतु विमान विकास कंपनीच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी बदली होऊन आलेल्यानंतर नवीन अधिकारी नवीन नियम काढतो आहे। पहिलं विमानतळाला जागा देण्यासाठी आम्ही अग्रभागी होतो। पहिलं विमान या विमानतळ धावपट्टीवर जेव्हा उतरले गेलं त्यावेळचे शेतकरी पुत्र MD होते विश्वास पाटील साहेब आणि त्यांचं पहिलं विमान जेव्हा उतरलं त्या विमानाचं स्वागत आम्ही स्वतः केलेलं आहे। त्यावेळच्या देखील मीडियाने खूप बातम्या बनवलेल्या आहे। म्हणजे आम्ही विमानतळ विकास कंपनीच्या बाजूला असताना देखील शेतकऱ्यांना मुद्दाम या कंपनीपासून बाजूला ठेवून शेतकरी कसे वंचित राहतील, शेतकऱ्यांचा कसा नाश होईल असे जर अधिकारी आम्हाला जर लाभणार असेल तर बाबा कदापि त्यांना माफ करणार नाही। आम्हाला ज्या मागण्या आहेत त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलेले होते की गावामध्ये स्ट्रीट लाईट देऊ, भूमिगत गटारी देऊ आणि गावाच्या परिसरामधील सर्व रस्ते सुजलाम सुफलाम करू। आज जर पाहिलं तर विमानतळाच्या पलीकडून आमचे बरेचसे बांधव राहतात, आमचे चुलते राहतात, आमचे स्वतःचे शेते विमानतळाच्या पलीकडून आहे। त्या बाजूचा रस्ता विमान कंपनीने फक्त JCBच्या साहाय्याने पाऊलवाट काढून दिली। आजही तिथं डोक्यावरती किटले घेऊन दूध व्हावं लागत आहे। शाळकरी जे मुलं आहे अक्षरशः कपडे वरती खोसून पायी चालत यावं लागत आहे। मग अशी जर परिस्थिती असेल, मुद्दामून जर प्रशासन आम्हाला त्रास देत असेल तर नक्कीच आमचं गाव कुठंतरी याचा उद्रेक होईल। अतिरेकी कुठं बाहेर तयार होत नसतात, ज्या वेळेला एखाद्याचा संयम सुटतो तोच अतिरेकी तयार होतो। म्हणून माझी प्रशासनाला विनंती राहील की आम्ही ज्या आत्मीयतेने ज्या विश्वासाने बाबांवर विश्वास ठेवून अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला कवडीमोल किमतीने जमिनी दिल्या की ज्या रेटमध्ये आम्हाला बाहेर आज गुंठाही मिळत नाही त्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला एकर लिहून दिलेला आहे। आमची प्रशासनाला सर्व अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही हा जो भरती प्रक्रिया आहे ही विमान कंपनीकडे घ्यावी। आमचे जे मुलं आहे ते विमान कंपनीकडेच भरती करून घ्यावे आणि जे आश्वासनं दिले रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, स्ट्रीट लाईटचे असतील, ही सर्व आपण अगदी मोठ्या मनानं पूर्ण करावेत। कारण का आम्हाला देखील वाटत नाही की बाबांचं नाव खराब व्हावं, विमानतळाचं नाव खराब व्हावं, जेणेकरून जे साई भक्त आहे त्यांच्यावर काही परिणाम होतील, हीच एक विनंती आहे। आम्ही पात्र असूनही नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं। आम्ही उपोषणावर ठाम आहोत। मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही। प्रशासनानं आम्हाला दुर्लक्ष केलं तर आंदोलन तीव्र करू, अशी प्रतिक्रिया कानिफ गुंजाळ यांनी दिली आहे। आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। त्याचं प्रमुख मागण्या 2 आहे। कारण आपल्या या ज्या शिर्डी एअरपोर्टला फायरमध्ये 21 जागा निघालेल्या आहे आणि 3 वर्षापूर्वी ह्या जागांसाठी आम्हाला या शिर्डी एअरपोर्टना सर्व प्रकल्पग्रस्तांना पत्र दिलं आणि पत्र देताना आम्हाला ट्रेनिंगला दिल्ली आणि नोएडाला कलकत्त्याला विविध ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवलं। त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना लाखो रुपये खर्च करायला लावला त्या मुलांना
आज हे जे मुलं आहे, आज 10 मुलं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. ह्या 10 मुलांनी दिल्ली, नोएडा आणि कलकत्त्याला ट्रेनिंग घेऊन आलेले फायरची आणि ते कॅपेबल आहे. आज ते विविध एअरपोर्टला ते त्या ठिकाणी ड्युटी करतायत आणि एवढा मोठा विश्वासघात ह्या शिर्डी एअरपोर्टनं आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीनं आमच्याबरोबर केला. त्या टायमाला आम्हाला ट्रेनिंग लेटर देताना सांगितलं का तुम्हाला MATCमध्ये सामान घेऊ आणि आता त्यांनी जागा काढताना ठेकेदारी पद्धतीनं जागा काढलेल्या आहे. म्हणजे ही मोठी फसवणूक आहे. तर आमची प्रमुख मागणी अशी आहे, ज्या आता फायरच्या जागा निघालेल्या आहेत शिर्डी एअरपोर्टला, त्या ज्या ठेकेदारी पद्धतीनं ज्यांनी ते भरती करू राहिले ते भरती तत्काळ रद्द करावी. आणि दुसरी प्रमुख मागणी अशी आहे, ज्या जागा भरताना MATCमध्ये सामावून घ्यावा आणि घेताना पहिले आमच्या 10 मुलांना घ्यावा. कारण साहेब हे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विविध ठिकाणी एअरपोर्टला आज काम करतायत. लाखो रुपये खर्च करून यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे. MATCचं ट्रेनिंग लेटर आहे आपल्याकडं, सगळ्यांना यांनी ट्रेनिंग लेटर दिलं. मग यांनी ट्रेनिंग केलेली आहे. आज यांच्याकडे 3-3, 4-4 वर्षाचे विविध एअरपोर्टला अनुभव आहे. आज काम करतायत सगळे मुलं या ठिकाणी विविध एअरपोर्टला काम करतायत. मग जर हे कॅपेबल आहे, प्रकल्पग्रस्त जर कॅपेबल आहे, मग तुम्ही यांच्यावर आज दुजाभाव का करतायत? तुम्ही अशा पद्धतीनं जर ठेकेदारी पद्धतीनं जर जागा भरत असाल तर आमचा तीव्र विरोध आहे. ही भरती तत्काळ रद्द करावा, प्राधिकरणामध्ये आम्हाला सामावून घ्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. नेमकं किती दिवसांपासून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या शिर्डी मंत्रालयात दिल्या जात नाही आहे? तसं साहेब 2017ला ह्या शिर्डी एअरपोर्टचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि 2007ला 6ला त्यावेळी आम्हाला भूसंपादनाच्या वेळी तर खूप मोठमोठी आश्वासनं दिली गेली का हे गाव स्मार्ट करू, तुमच्या मुलांना कायम करू. या ठिकाणी साहेब आमच्याकडे इतरुत्तपणे आम्ही सगळे कागदपत्र पुराव्यानिशी या ठिकाणी घेऊन बसलेलो आहे. आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं जेवढे तुम्ही भूमिहीन आहे, प्रकल्पग्रस्त आहे, सगळ्यांना आम्ही या ठिकाणी कायम म्हणजे परमनंट आम्ही नोकऱ्या देऊ, MATCमध्ये देऊ, तुम्ही शिका, तुम्ही कॅपेबल व्हा. आणि आज आम्ही सगळे मुलं शिकून आले विविध एअरपोर्टला. आज त्या ठिकाणी 3-3 वर्षाचा त्यांचा अनुभव पण आहे. जसं शिर्डी एअरपोर्ट आहे तसं नागपूर एअरपोर्ट असन, अमरावती एअरपोर्ट असन, विविध गुजरात, अहमदाबाद, बरोडा विविध एअरपोर्टला यांचे 3-3, 4-4 वर्षांचे साहेब एक्सपिरियन्स आहे. मग यांच्याकडे एक्सपिरियन्स लेटर आहे, हे प्रकल्पग्रस्त आहे, मग यांना थर्ड पार्टीमध्ये काय सामावून घेत आहेत? ह्या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे, ह्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे, त्यांचे उपाध्यक्ष पांडे मॅडम आहे. मला त्यांना विनंती आहे का ह्या 1,500-2 हजार ह्या सर्व प्रकल्पग्रस्त गावांनी आणि शेतकऱ्यांनी जमीन दिली तेव्हा हा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहिलेला आहे. मग जर ह्या लोकांच्या आणि ह्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर जर एवढा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी जर उभा राहिलेला आहे आणि काय नाही कवडीमोल भाऊसाहेब 2-2.5 लाख रुपये एकराने या ठिकाणी आम्ही जमिनी दिलेल्या आहे, असं काही नाही. आणि त्या टायमाला आम्हाला सांगितलं गेलं गाव स्मार्ट करू, रस्ते करू, ते बाकीचं सर्व सोडा. पण हे मुलं शिकले आज आणि आज 400-400, 500-500 किलोमीटर लांब एअरपोर्ट साहेब म्हातारे आई बाप आहे, कसं सांभाळायचे? काहींचे आज अवयवी झालेले म्हणजे अजून लग्न नाही झालेले त्यांचे साहेब. आणि आता इथं काय एक संधी भेटली साईबाबांच्या आशीर्वादाने, तर हे आता त्या संधीचं सोनं करायची वेळ आली आमची प्रकल्पग्रस्तांची, तर त्यांनी थर्ड पार्टी काढले. म्हणजे हे MIDC मुद्दामून साहेब आमच्या ह्या गावाबरोबर द्वेषाची भूमिका, आणि हे तुम्हाला माहिती आहे साहेब प्रत्येक वेळी हे द्वेषाची भूमिका घेते. आणि आता पण त्यांनी तीच फसवणूक आमची केलेली आहे. म्हणजे आम्हाला ट्रेनिंग लेटर उपोषणाला बसले आहात, तुमची उपोषणाची भूमिका काय आहे? किती करून तुम्ही उपोषणाला बसले आहात आणि किती दिवस हे उपोषण सुरू आहे? आता आम्ही या ठिकाणी जे 10 जण आहे आमच्या गावातले ज्यांनी प्रशिक्षण घेऊन आलेले आणि आज ते विविध एअरपोर्टला काम करतायत, असे 10 जण आणि त्यांच्याबरोबर आम्ही ग्रामस्थ म्हणजे आम्ही या ठिकाणी 15-20 जण अधिकृतरित्या उपोषणाला बसलेले आहे. तसं अख्खा गावच या ठिकाणी, पण आम्हीच गावाला आव्हान केलं का काय हे शिर्डी एअरपोर्ट आहे, या ठिकाणी देशभरातून साई भक्त येतात, आपल्या एअरपोर्टचा मेसेज चुकीचा नको जायला, नाही तर साहेब गाव खूप उद्रेकमध्ये आहे, या ठिकाणी काही होऊ शकतं. माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे MATCला का ही जी थर्ड पार्टी जी तुम्ही जी ठेकेदारी पद्धतीनं भरती केलेली आहे ही तत्काळ रद्द करा. MATC मार्फत मुलांना घ्या आणि घेताना पहिले या 10 मुलांना सामावून घ्या ना. 21 जागा आहे ना साहेब, पहिल्या 10 मुलांना घ्या आणि मग तुम्ही पहिले याला प्राधान्य द्या आणि मग 11 तुम्ही कुठले घ्या. आणि हे कॅपेबल आहे ना. ज्या टायमाला एअरपोर्ट बनते वेळी आम्हाला काय सांगितलं गेलं, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, आम्ही तुम्हाला विविध जसं शिक्षण असेल तसं त्या पद्धतीने त्याला नोकरी देऊ. मग आता शिकले नाही, आता हे शिकले, यांच्याकडे अनुभव आहे. आणि मग जर तुम्ही फसवणूक करत असाल ना साहेब, मग आता आम्ही आमरण उपोषण त्यासाठीच बसलेलो आहे. आणि जोपर्यंत आमच्या या 2च मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही साहेब इथून उठणार नाही. शिर्डी विमानतळ हा आमच्या जमिनीवर उभारला गेला,
प्रकल्पग्रस्त म्हणून आम्हाला नोकरी मिळणं अपेक्षित होतं, पण आता ठेकेदारांच्या माध्यमातून बाहेरील लोकांना काम दिलं जातंय. हे आम्ही सहन करणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर नोकरी मिळाली नसल्याने हवालदिल झालेल्या तरुणांनी दिली आहे. आज आंदोलनाला बसायची वेळ आली याचा हे असं आहे की आम्ही वारंवार 1 वर्षापासून विमानतळ प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार केले की कुठल्याही थर्ड पार्टीमार्फत भरती न करता आम्हाला MADCच्या पेरोलवर भरती करून घ्या. आम्ही आज 10 जण असे आहोत की जी विमानतळांनी दिलेल्या शिफारसपत्रानुसार आम्ही ट्रेनिंगला गेलो आहे. हे ते पत्र आहे. यात असा उल्लेख पण केला आहे की ट्रेनिंग सक्सेसफुली पास झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्याकडे पेरोलवर कामाला घेऊ. हे VCMDच्या साईनचं पत्र आहे आमच्याकडे, जे त्यांनी 2019 साली दिलेलं. त्यानंतर आम्ही ट्रेनिंग कोर्स केला. गेले 3 वर्षापासून सदरील पद त्यांच्याकडे रिक्त असताना पण आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला की ते पद रिक्त असताना आम्हाला तुम्ही भरती करून घ्या, पण त्यांनी काही कुठली भरती काढली नाही. आता भरती केली, 1 वर्षापासून असं ऐकायला येत होतं की थर्ड पार्टी ठेकेदारीनुसार ती भरती काढणार आहे. गेल्या 1 वर्षापासून आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केले आणि प्रत्यक्ष विमानतळ संचालकांना जाऊन निवेदनं पण दिली की बाबा आम्हाला कुठल्या ठेकेदारीनुसार न घेता विमानतळ विकास प्राधिकरणाच्या पेरोलवर घ्या. तरी पण त्यांनी थोडं काही मजूर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तर ठेकेदारी पद्धतीचं टेंडर पण या 15 तारखेला त्यांनी काढलं. आणि टेंडर काढताना अशा कालावधीत काढलं की सगळं कुठे आम्ही काही त्याची अपील करू शकत नाही, कुठं काही करू शकत नाही. पूर्ण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये टेंडर काढलं गेलं. आज 28 तारीख आहे. आज सगळे 27पासून सगळे कार्यालय ओपन होत आहेत. तर टेंडरची क्लोजिंग डेट पण 27 होत होती. म्हणजे त्याच्या विरोधात आम्ही काही करू शकत नाही. अशा पद्धतीने ते टेंडर काढलं गेलं. आता आमची मागणी एकच आहे आणि रास्त मागणी आमची की आम्ही प्रकल्पग्रस्त आहे आणि आम्हाला विमानतळ विकास प्राधिकरणाच्या पेरोलवर घेण्यात यावं. किती कुठे तुम्ही ट्रेनिंगला गेला होता? किती लाख रुपये त्या ठिकाणी? आता आमच्या 10 मुलांपैकी काही मुलांनी दिल्लीला ट्रेनिंग घेतलं, काही मुलांनी कलकत्त्याला ट्रेनिंग घेतलं. तर तिची प्रत्येकाची 2 ते 2.5 लाख रुपये फी ही वैयक्तिक आमची आम्ही पेड केलेली आहे. दरम्यान शिर्डी विमानतळ प्रशासनाने याबाबत बोलण्यास नकार दिला असून मात्र स्थानिक पातळीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार का, हा प्रश्न चर्चेत आला आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर.